मुंबई शहराला खड्डे मुक्त करण्यासाठी पालिकेने काँक्रिटीकरणाच्या कामाला सध्या सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। सांताक्रूज पश्चिमेला सुरू असलेल्या भार्गव रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी आमदार आशिष शेलार यांनी केल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी पालिका आयुक्तांना कंत्राटदारांवर कारवाईचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले। त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांनी। पाहूया। मुंबई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला। मुंबई शहरासह उपनगरामध्ये विविध ठिकाणी आपल्याला काँक्रिटीकरणाचं काम सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी काम पूर्ण देखील झालेलं आहे, काही ठिकाणी कामं सुरू आहेत। मात्र अनेक ठिकाणी काम झाल्यानंतर त्या रस्त्यावर भेगा पडलेल्या निकृष्ट दर्जाची कामाची पातळी समोर आलेली आहे। अनेक नागरिकांनी तशा तक्रारी देखील केलेल्या आहे आणि जिथे जिथे निकृष्ट दर्जाचं काम आढळेल त्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तसे संकेत आदेश देखील दिलेले आहेत। आमदार आशिष शेलार यांनी देखील आपल्या मतदारसंघातील पाहणी केली आणि कुठे निकृष्ट दर्जाचं काम आढळलंय त्या ठिकाणी कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे ताबडतोब आदेश महानगरपालिकेला देखील दिलेले आहेत। तशा सूचना देखील दिलेल्या आहेत। सध्या आपण पाहतोय या मतदारसंघामध्ये देखील काम सुरू आहे रस्त्याचं। अनेक ठिकाणी अशी कामं सुरू आहेत। मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी ही कामे सुरू आहेत। मात्र अनेक ठिकाणी कामाचा निकृष्ट दर्जाचा जो आलेख आहे तो समोर आलेला आहे। अनेक नागरिकांनी महापालिकेकडे देखील तक्रारी केलेल्या आहेत। तसेच जिथले जिथले स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडे देखील या तक्रारी करण्यात येत आहेत आणि त्यानुसार आमदार आशिष शेलार यांनी देखील पाहणी केली। मतदारसंघामध्ये भार्गव रोड असेल या रस्त्याचा काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी आमदार आशिष शेलारांनी केली। यावेळी त्यांनी काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याला तडा गेल्याचे निदर्शनास आले। ही बाब अत्यंत गंभीर असून अशा प्रकारे काम पूर्ण व्हायच्या आतच रस्त्याला जर भेगा पडत असतील तर त्या कामाची क्वालिटी ऑडिट होणे आवश्यक आहे। ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास देखील आशिष शेलार यांनी आणून दिलेली आहे। त्यामुळे कामाची तातडीने चौकशी करा असे निर्देश देखील पालिका अधिकाऱ्यांना आमदार आशिष शेलार यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता जिथे जिथे निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे त्या कंत्राटदारांवर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन नागेशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।